गुड मॉर्निंग सर्वांना. मम्मीने आपल्याला छोटा फुलांचा हार बनवून दिला. तो मी रिक्षामध्ये नेऊन लावला. आपला पप्पी बघा कसा खुर्चीमध्ये मस्त झोपला आहे आणि माझ्या बहिणीने त्याला कसा टिकला लावलाय. हाय पप्पी, राम राम पाहुणं. हा पप्पी पण नुसता माझ्यासारखा आळशीच आहे, नुसता बघतो बघ. रिक्षावर जाण्यासाठी रेडी झालो. रिक्षा आपली बाहेर काढून व्यवस्थित साफ करून घेतली. पुढे जायला निघाला का पहिला लगेच धावत येतो मागे मागे. मग काल सारखा आज पण रुमाल विसरलो. मग घरात गेलो आणि रुमाल घेतला आणि सर्वात पहिला गेलो स्टेशनला आलो. रिक्षा नेऊन बाजूला लावली कारण लाईनीमध्ये तर खूपच बेकार गाड्या होत्या. मग रिक्षा लाईनीमध्ये टाकली आणि रिक्षामध्ये बसलो. लगेच वाटतच नाही की पावसाळा सुरू झालाय. नुसता कुत्र्यासारखा गरम पडते, त्यात कुत्र्यासारखा घाम येतो. फायनली 1-2 तासानंतर फायनल नंबर आला. आता गाडी भरतो आणि पटकन जातो सर्व पॅसेंजरला सोडण्यासाठी. लगेच परत स्टेशनला आलो आणि मम्मीने दिलेला आमलेट आणि पाव ते खायला लागलो. खाऊन झाल्यानंतर बाहेर उभा होतो, तेवढाच लागला जोरदार पाऊस. मग रिक्षामध्ये जाऊन बसला. आताच बोलला मी खूप गरम करते, असं वाटतं देवाने ऐकलं. बोलतो घे तुला थंडावा. रिक्षामध्ये बसलोच होतो, तेवढ्यात मला समोरच्या शॉपमध्ये हे लबुबू ना फबुबू दिसले. आईच्या गावात डुक्कर हे तर चुत्यासारखं दिसतात बावले आणि कसे आवडतात काय माहित पोरींना. नाही तर माझा थोबाड तरी चांगला आहे यांच्यापेक्षा.